हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. इथे मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि त्याची छान अशी चपाती लाटून घेणार आहे आणि इथे मी त्याला छानपैकी तूप लावून घेणार आहे सर्व पोळीला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी एक नवीन पदार्थ करणार आहे. त्याला आमच्याकडे गूळ पोळी किंवा तूप साखरपोळी असे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर सर्व पोळीवरती गूळ छानपैकी स्प्रेड करून घेणार आहे. तुम्ही साखर पण टाकू शकता, पण मी हे माझ्या लेकरासाठी बनवत आहे तर त्याच्यासाठी मी गूळ घेतलेला आहे. नंतर त्याची छानपैकी अशी तूप लावून फोल्ड करून घेतलेले आहे आणि छानपैकी असा गोळा बनवून घेतलेला आहे पोळी लाटण्यासाठी. त्याच्यानंतर त्याचा गोळा तयार झाल्यानंतर त्याची छानपैकी पोळी चपाती लाटून घेतलेली आहे. नंतर इकडे तवा तुम्ही बघू शकता, छानपैकी चपाती लाटून घेतलेली आहे. गूळ सगळीकडे स्प्रेड झालेला आहे आणि आपले तूप पण सगळीकडे लागून गेलेलं आहे. इकडे तवा छानपैकी गरम करून घेतलेला आहे. नंतर त्याच्यावरती आपली ही गूळ पोळी टाकून दिलेली आहे. त्याच्यानंतर ही छानपैकी मस्त भाजून घेतलेली आहे सर्व साईडनं. तुम्ही याच्यावरती तुपाचा यूज करू शकता आणि नाही केला तरी चालेल, कारण की आपण आधीच याला तूप लावून घेतलेलं आहे. फक्त ही पोळी सर्वीकडून छानपैकी भाजून घ्यायची आहे. लहान मुलांना आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल. मी त्याला थोडंसं तूप लावून छानपैकी भाजून घेते. छानपैकी या पोळीच्या अशा आपण तूप लावल्यामुळे लेअर सुटतात आणि चवीला पण छान लागते. इथे माझी पोळी भाजून तयार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आणि ही रेसिपी नक्की एकदा तुमच्या घरी ट्राय करून पहा. मुलंही छानपैकी आवडीने खातील. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.